नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण बघणार आहेत रिलेशन बिटवीन परमेबिलिटी अँड परमिटिव्हिटी. ओके, तर परमिटिव्हिटी हा जो पॉइंट आहे, आपण इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये आणि कॅपॅसिटन्स मध्ये बघितला आहे. ओके, तर त्याबद्दल आपण थोडंसं रिवाइज करूया अँड देन आपण परमियाबिलिटी काय आहे ते बघूया अँड देन आपण हा पॉइंट बघूया लास्टला की रिलेशन बिटवीन परमेबिलिटी अँड परमिटिव्हिटी काय आहे. ओके, तर मी इथे एक मटेरियल कन्सिडर करतो, सिंपल. ओके, कंडक्टर मटेरियल कन्सिडर करतो आणि इथे इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करतो त्याच्यावर. इलेक्ट्रिक फील्ड किती लाईन्स आहेत तुमच्या? ह्या 4 लाईन्स आहेत असं आपण कन्सिडर करू. ओके, नाव आता ज्यावेळेस आपण इथे कंडक्टर कन्सिडर करतो तर कंडक्टरमध्ये खूप मोठे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात आणि ते काय होतात डायरेक्टली इथे मटेरियल तुमचं कंडक्टर हे कम्प्लिटली पोलराइज होऊन जातं आणि जितक्या लाईन्स तुम्ही बाहेरून पाठवल्या आहेत तितक्याच लाईन्स त्याच्या अगेन्स्ट मध्ये क्रिएट करतं अँड देन अगेन तुमच्या इथे बाहेर लाईन्स जशाला तशा येऊन जातात. ओके, तर याबद्दल मी कॅपॅसिटर मध्ये तुम्हाला समजून सांगितलं आहे की हे कशा प्रकारे होती ही कन्सेप्ट. ओके, तर कंडक्टर मध्ये बघा, ह्या मटेरियल मध्ये ई ची व्हॅल्यू आता किती आली? ई ची व्हॅल्यू कंडक्टर मध्ये ई ची व्हॅल्यू किती आली बघा? 4 लाईन्स तुम्ही पाठवल्या आणि 4 लाईन्स अपोजिट मध्ये क्रिएट झाल्या, सो टोटल किती झाले? 0 झाले. सो ई ची व्हॅल्यू कंडक्टर मध्ये 0 झाली. ओके, बट व्हॉट अबाउट आउटसाइड? बाहेर काय झालं? सो इथे 4 लाईन्स आहेत, देन अगेन 4 लाईन्स आहेत. सो कंडक्टरच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड जो आहे, कंडक्टरच्या बाहेर नाही. ओके, काही लोकांना ह्याच्यात थोडंसं कन्फ्युजन असतं की बाहेर पण ते लाईन्स कमी होऊन गेल्या. नाही, असं नाही होणार. ओके, सो ई ची व्हॅल्यू इथे काय झाली? कंडक्टरमध्ये 0 झाली. नाउ व्हॉट अबाउट इन्सुलेटर? आपण इन्सुलेटर बद्दल पण काही टर्म्स बघितल्या होत्या. सो अगेन इथे मी इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करतो. या तुमच्या 4 लाईन्स अगेन. आता इन्सुलेटर मध्ये बाउंडेड चार्ज असतील. ओके, तर इन्सुलेटर मध्ये काय होणार आहे की तुमचे सर्वच्या सर्व लाईन्स अपोजिशन मध्ये क्रिएट नाही होत. काहीच लाईन्स अपोजिशन मध्ये क्रिएट होतात आणि काही लाईन्स तुमच्या अगेनच्या जशाला तशा डायरेक्शन जातात. बट बाहेर तुमच्या किती लाईन्स येणार? बाहेर याच्या, तर अगेन बाहेर याच्या सेम 4 लाईन्सच असणार आहेत. ओके, याबद्दल मी तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये सांगितलेलं आहे. कॅपॅसिटन्स मध्ये सुद्धा मी ही गोष्ट सांगितलेली आहे. कॅपॅसिटर मध्ये ही गोष्ट मी समजून सांगितली आहे. हे काय तुमचं एक इन्सुलेटर आहे. ओके, इथे ई ची व्हॅल्यू आतमध्ये 0 आहे का? नाही. बघा, जे काही बोलत आहोत आपण ते फक्त या मटेरियल बद्दल बोलत आहेत. बाहेरच्या फील्डवर काही इफेक्ट नाही झालेला दोन्ही केसमध्ये. ओके, बट तुमच्या मटेरियलच्या आतमध्ये कंडक्टर जर असेल तर इलेक्ट्रिक फील्ड 0 असणार आहे त्याच्या आतमध्ये आणि इन्सुलेटर असेल तर त्याच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड 0 नसणार आहे. ओके, पण बाहेर बाहेर त्या लाईन्स सेम असणार आहे. ओके, सो ह्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स तुमच्या कमी झाल्या आहेत. सो इलेक्ट्रिक फील्ड याच्या आतमध्ये काही डेव्हलप झालेली आहे. तर ह्या गोष्टी होतात आणि यालाच तुम्ही काय म्हणतात? परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. ओके, तर परमिटिव्हिटी सिम्पली काय? इट इज किती पोलरायझेशन क्रिएट होऊ शकतं. किती पोलरायझेशन क्रिएट होतं व्हेन यू अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड. ओके, किती पोलरायझेशन क्रिएट होतं इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर, त्याला तुम्ही काय म्हणतात? परमिटिव्हिटी. समजलं तुम्हाला परमिटिव्हिटी काय? हाऊ मच पोलरायझेशन डेव्हलप्ड इन मटेरियल व्हेन यू अप्लाइड अँड इलेक्ट्रिक फील्ड. व्हेन यू अप्लाइड अ इलेक्ट्रिक फील्ड. ओके, तर इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर किती पोलरायझेशन त्या मटेरियलमध्ये डेव्हलप होते त्याला परमिटिव्हिटी म्हणतात. ओके, नाव आता आपण बघूया परमेबिलिटी काय. सो सिंपल, permeability काय? It is the degree of magnetization that material obtains in response to an applied magnetic field. आता याला पहिले आपण समजून घेऊया काय होतं. आता आपण काय केलं? एक मटेरियल कन्सिडर केलं आणि त्या मटेरियलला आपण मॅग्नेटिक फील्ड, त्या मटेरियलवर आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली. तर इथे मी मॅग्नेटिक फील्ड लिहितो. ओके, अगेन आपण तशाच 4 लाईन्स क्रिएट केल्या, 4 लाईन्स दिल्यात असं समजूया. ओके, नाव आता यामध्ये काय होणार आहे? काही मटेरियल आपल्याला असं लक्षात आलं की ते मॅग्नेटिक फील्डला सपोर्ट करत आहेत. म्हणजे ते काय करतात? मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू इन्क्रीज करून देत आहेत मटेरियलमध्ये. आणि आपल्याला असं लक्षात आलं की काही मटेरियल हे मॅग्नेटिक फील्डच्या अपोजिशन मध्ये मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटायझेशन क्रिएट करत आहे. ओके, तर इथे मी अगेन
4 लाईन्स कन्सिडर करतो. ही तुमची मॅग्नेटिक फील्ड आहे. आता काही मटेरियलनी काय केलं, की यांच्या अगेन्स्टमध्ये मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केली आणि हे 2 लाईन्स तुमच्या अगेन गेल्या. आता इथे बघा, जर ज्या मटेरियलने त्यांच्या सोबत मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केली, म्हणजे त्यांना मदत केली, त्याच्यामुळे बाहेर मॅग्नेटिक फील्ड तुमची इन्क्रीज झाली आणि यांच्यामुळे काय झालं, की काही सिंपल तर काही मटेरियलमध्ये मुळे काय झालं, की यांच्यामध्ये मॅग्नेटायझेशन डेव्हलप झालं आणि यांच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज झाली. ओके, सो तुमची जी बी ची व्हॅल्यू आहे इथे इन्क्रीज झाली मटेरियलमध्ये आणि इथे बी ची व्हॅल्यू मटेरियलमुळे कमी झाली. ओके, सो ही जी कन्सेप्ट आहे. आता परमिटिव्हिटीमध्ये काय झालं, की तुमच्या कंडक्टरमध्ये आणि इन्सुलेटरमध्ये दोन्ही वेळेस कमीच व्हायचं. एक तर ती 0 व्हायची किंवा ती कमी व्हायची. पण इथे तसं नाही होत आहे. इथे काय होतंय, ती व्हॅल्यू कधी-कधी इन्क्रीज पण होते आणि कधी-कधी ती कमी पण होत आहे. ओके, तर ही बेसिक डिफरन्स आपल्याला लक्षात आलं, की तिकडे तसं होतं आणि इकडे असं होतं. सो आपण एक नवीन टर्म सांगितली होती, की हे मॅग्नेटिक फील्डबद्दल होते ही कन्सेप्ट आणि याला आपण काय म्हणलं, परमिएबिलिटी. ओके, तर परमिटिव्हिटी रिलेटेड विथ इलेक्ट्रिक फ्लक्स हे लक्षात ठेवायचं. परमिएबिलिटी रिलेटेड विथ मॅग्नेटिक फ्लक्स. ओके, यामध्ये कन्फ्युजन खूप जणांचं क्रिएट होत असतं, की परमिएबिलिटी, परमिटिव्हिटी काय? तर मॅग्नेटिक फील्ड बद्दल जी टर्म येते ती परमिएबिलिटी असते. ओके, नाव तर आता इथे काय सांगितलं, की मॅग्नेटायझेशन किती डेव्हलप होतं जेव्हा तुम्ही बाहेरून मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करता, त्याला तुम्ही काय म्हणतात, परमिएबिलिटी ऑफ दिस मीडियम. अंडरस्टँड? समजलं तुम्हाला काय परमिएबिलिटी काय? इट इज द डिग्री ऑफ मॅग्नेटायझेशन दॅट मटेरियल ऑब्टेन्स इन रिस्पॉन्स टू एन अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर इथे किती मॅग्नेटायझेशन डेव्हलप होऊ शकते, त्याला तुम्ही काय म्हणतात, परमिएबिलिटी. ओके, नाव नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघणार आहे रिलेटिव्ह परमिएबिलिटी. आता बघा, इथे सपोज आपण कन्सिडर करूया की ही मॅग्नेटिक फील्ड आहे. ओके, नाव ठीक आहे. तिथे मॅग्नेटिक फील्ड आहे आणि या पी पॉइंटवर तुमची मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं. आता ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये आणि ह्या पी पॉइंटमध्ये इथे इथे कोणतं मीडियम आहे, ह्या जी जागा दिसते, स्पेस दिसतोय, इथे कोणतं मीडियम आहे? इथे मोस्टली इथे आपण म्हणणार इथे एअर हे मीडियम आहे किंवा आपण म्हणणार व्हॅक्यूम हे मीडियम आहे. ओके, तर आपण या अगोदर म्यू नॉट ही टर्म यूज करायची. म्यू नॉट. सो म्यू नॉट काय? परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. ओके, सो म्यू नॉट काय? परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. म्हणजे बघा, आता इकडून जी मॅग्नेटिक फील्ड आलेली आहे, ही मॅग्नेटिक फील्ड आहे. इकडून जी मॅग्नेटिक फील्ड आलेली आहे, या पी पॉइंटर आपल्याला फाइंड आउट करायची. तर यांच्यामध्ये इथे इथे कोणतं मीडियम आहे ह्या दोघांच्या मध्ये, मला सांगा बरं. ह्या मॅग्नेटिक फील्डच्या आणि पीच्या मध्ये काय मीडियम आहे इथे सध्याला? इथे काहीही मीडियम नाही. काहीही मीडियम नाही मीन्स व्हॉट? एक तर इथे व्हॅक्यूम आहे किंवा आपल्याला जर क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल तर आपण एअर आहे असं सिंपल कन्सिडर करू. सिंपल एअर, कारण की एअर आणि व्हॅक्यूमच्या परमिएबिलिटीमध्ये जास्त काही डिफरन्स येत नाही. ओके, सो इथे काय आहे? व्हॅक्यूम आहे असं आपण कन्सिडर केलं. तर समजा व्हॅक्यूम किंवा एअर असेल तर आपण काय कन्सिडर करणार? कधी पण म्यू नॉट कन्सिडर करणार. ओके, जर काही मीडियम नाहीये, या मीडियम सिंपल व्हॅक्यूम या एअर आहे, तर आपण म्यू नॉट कन्सिडर करणार. म्हणजे आपण काय म्हणणार इथे, या पी पॉइंट मध्ये आणि या मॅग्नेटिक फील्ड मध्ये जे मीडियम येत आहे ते काय तुमचं, ते काय तुमचं एअर हे मीडियम आहे, तर त्याला तुम्ही म्हणणार परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. ओके, त्याला म्यू नॉट म्हणतात. बघा, आपण बिओट सावर्ट लॉ बघितला होता. बिओट सावर्ट लॉ काय होता तुमचा? डीबी इक्वल्स टू म्यू नॉट अपॉन 4 पाय आय डी एल साइन थीटा डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. ओके, तर इथे म्यू नॉट ही जी व्हॅल्यू आपण कन्सिडर केली ती, ही काय इंडिकेट करत आहे? ही इंडिकेट करत आहे की ज्यावेळेस तुम्ही हे कंडक्टर कन्सिडर केले, इथे एक इलेमेंटल लेंथ कन्सिडर केली आणि या पी पॉइंटवर तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायची, तर ह्या करंट एलिमेंटमुळे, ह्या आय डी एल मुळे इथे जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाली, तर ह्या दोघांच्या मध्ये कोणतं मीडियम आहे बरं? आपण काही मीडियम सांगितलंय का? नाही. या दोघांचे मीडियम, यांच्या दोघांच्या मध्ये कोणतं मीडियम आहे? व्हॅक्यूम हे मीडियम आहे. ओके, सो म्यू नॉट जर तुम्ही कन्सिडर केलं तर यांच्या दोघांमध्ये प्रॅक्टिकली स्पीकिंग याच्यामध्ये कोणतं मीडियम आहे? तर व्हॅक्यूम हे मीडियम आहे. सो तुम्ही असंही म्हणू शकता की एअर मीडियम सुद्धा असू शकतं, बिकॉज एअर आणि व्हॅक्यूम मध्ये यांच्या परमिएबिलिटी मध्ये जास्त डिफरन्स नाही येणार आहे.
सो या दोघांमध्ये कोणतं मीडियम आहे? एअर हे मीडियम आहे किंवा व्हॅक्यूम हे मीडियम आहे. ओके. आता जर सपोज ह्या दोघांच्या मध्ये मी एखादं मीडियम प्लेस केलं असतं, लाईक आयर्न. ओके. हे जर मी मीडियम प्लेस केलं असतं, तर इथून जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाली, तर यामध्ये काही चेंजेस झाले असते आणि ह्या पॉइंट पी पॉइंटला काहीतरी डिफरन्स मॅग्नेटिक फील्ड आली असते. ओके. तर ज्यावेळेस तुम्ही अशी मीडियम प्लेस केलेली असेल, जर सपोज इथे मीडियम प्लेस केलं तुम्ही, ओके, किंवा एखादं मटेरियल प्लेस केलं, तर तेव्हा काय होणार आहे? त्यावेळेस तुम्ही इथे म्यू नॉट नाही लिहू शकत. का? कारण की म्यू नॉट ही जी व्हॅल्यू आहे, ही तेव्हा कन्सिडर होते ज्यावेळेस या दोघांच्यामध्ये काहीही मीडियम नाहीये किंवा यांच्यामध्ये फक्त एअर हे मीडियम आहे. ओके. जर तुम्ही इथे आयर्न किंवा अजून वेगळं काही जरी ठेवलं, काही वेगळं जरी मटेरियल ठेवलं, तर तुम्हाला परमॅबिलिटी कन्सिडर करावी लागते मीडियमची. ओके. काही बुकमध्ये म्यू एम लिहिलेलं असतं किंवा काही बुकमध्ये म्यू लिहिलेलं असतं. तर म्यू एम इक्वल्स टू काय असतं? सो म्यू एम तुमचं परमॅबिलिटी ऑफ, किंवा तुम्ही याला काही ठिकाणी म्यू पण म्हणता. सो इट इज परमॅबिलिटी ऑफ मीडियम. ओके. नाव आता बघा, म्यू एम ही परमॅबिलिटी ऑफ मीडियम आहे आणि म्यू नॉट ही परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेस आहे. ओके. नाव आता आपल्याला हे सांगणं नेसेसरी आहे, की बघा आता सपोज मी तुम्हाला एक रिलेटिव्ह परमॅबिलिटी काय ही कन्सेप्ट समजून सांगायचा थोडा प्रयत्न करतो. की सपोज मी एक लाईन इथे ड्रॉ केली. ओके. ही एक लाईन मी इथे ड्रॉ केली. आता मला तुम्ही ह्या एका लाईनकडे बघून हे सांगा, की ही लाईन लाँग आहे का शॉर्ट आहे? ह्या एका लाईनकडे बघून तुम्ही मला सांगा, ही लाईन लाँग आहे का शॉर्ट आहे? सो जर कोणी म्हणत असेल ही लाईन लाँग आहे, तर आता मला सांगा ही लाईन लाँग आहे का शॉर्ट आहे? आणि जर कोणी म्हणत असेल ही लाईन शॉर्ट आहे, ही जर कोणी सांगत असेल ही लाईन लाँग आहे, तर मला आता सांगा की ही लाईन कोणती आहे? समजलं? सो सिंपल एक लाईनकडे जर तुम्ही ह्या एका लाईनला बघितलं, तर तुम्ही हे सांगू नाही शकत की लाईन लाँग आहे का शॉर्ट आहे. जर तुम्ही लाँग म्हणले, तर मी म्हणेल की बघा ही लाईन त्याच्यापेक्षा छोटी आहे. जर तुम्ही शॉर्ट म्हणले, तर मी म्हणेन नाही, नाही, ही ही लाईन जी आहे ही याच्यापेक्षा मोठी आहे. ओके. जर तुम्ही शॉर्ट म्हणली, ही लाईन शॉर्ट आहे, तर मी त्याच्या बाजूला ही लाईन दाखवेन तुम्हाला. तर तुम्ही काय म्हणता, नाही, नाही, आता ही लाँग दिसते. सो ही लाईन लाँग आहे का शॉर्ट आहे हे डिपेंड असणार आहे बाजूच्या लाईनवर. एका लाईनकडे बघून तुम्ही सांगू शकत नाही. त्याला काय म्हणतात? रिलेटिव्हिटी कन्सेप्ट. रिलेटिव्हिटी कन्सेप्ट मीन्स रिलेटिव्ह कन्सेप्ट, की एखादी गोष्ट कशी आहे हे सांगण्यासाठी आपल्याला दुसऱ्या गोष्टीवर डिपेंड राहावं लागतं. ओके. सो सेम आपल्याला सुद्धा आता सेम इथे हाच प्रॉब्लेम झाला, की आपण जर मीडियमची परमेबिलिटी सांगतोय, मीडियमची, तर आपल्याला हे सांगणं नेसेसरी आहे की ती परमेबिलिटी ही तुमच्या एअरच्या परमेबिलिटीच्या कशी आहे, कमी आहे का जास्त आहे? ओके. कारण की बेसिक फ्रेम स्टार्ट तुम्ही कोणाला कन्सिडर केले? बेसिक कोणाला कन्सिडर केले तुम्ही? फ्री स्पेसला कन्सिडर केले. तर मग तुम्हाला फ्री स्पेसच्या रिलेटमध्ये बाकीच्यांच्या कन्सेप्ट्स कशा आहेत? बाकीच्यांची मॅग्नेटिक परमेबिलिटी कशी येत आहे? हे तुम्हाला सांगणं आहे. सो तुम्ही एक नवी टर्म इंट्रोड्यूस केलेली होती, म्यू आर. ओके. सो रिलेटिव्ह परमेबिलिटीला तुम्ही कशाने डिनोट करणार? म्यू आर ने. आणि म्यू आर इक्वल्स टू काय असणार आहे कधी पण तुमचं? मीडियमची परमेबिलिटी डिवायडेड बाय एअरची परमेबिलिटी. ओके. एअरची परमेबिलिटी. मीडियमची परमेबिलिटी डिवायडेड बाय एअरची परमेबिलिटी, किंवा तुम्ही लिहू शकता म्यू एम और म्यू इक्वल्स टू म्यू आर इंटू म्यू नॉट. ओके. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट रिलेशन. ओके. एक सेकंड मी याला yes understand. सो म्यू आर इंटू म्यू नॉट. सो रिलेटिव्ह परमेबिलिटी कन्सेप्ट कळाली की तुम्हाला काय आहे? सो रिलेटिव्ह परमेबिलिटी म्हणजे एखाद्या मीडियमची परमेबिलिटी जी सांगितली जाणार आहे विथ रिस्पेक्ट टू एअर, विथ रिस्पेक्ट टू एअर और विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम. ओके. आता मीडियमची परमेबिलिटी कधी पण कशी असते? काहीतरी एक असा डिफिकल्ट नंबर असतो. ओके. पण तुम्हाला सिम्पली सांगता यायला पाहिजे, की आता सपोज मी सांगितलं तुम्हाला की म्यू नॉट परमेबिलिटी किती आहे, एअरची परमेबिलिटी किती आहे, व्हॅक्यूमची परमेबिलिटी किती आहे? 4 पाय इंटू 10 टू द पॉवर -7 अशी तुमची आहे. आणि मीडियमची परमेबिलिटी आहे तुमची काहीतरी समथिंग
लाईक 3.129 इंटू 10 to the power -11 -12 असे काहीतरी आहे. तर तुम्हाला दरवेळेस हे कॅल्क्युलेट करत बसावं लागेल, लगेच दरवेळेस तुम्हाला सांगत बसावं लागेल किंवा कमी आहे का जास्त आहे. मग तुम्हाला परत ते नंबर बघा, नंबरवरून परत थोडंसं कॅल्क्युलेशन करा आणि सांगावं लागलं. ओके. तर हे प्रॉब्लेम्स तुमचे असू नये किंवा तुम्हाला जर मी सिंपल सांगितलं की रिलेटिव्ह परमिबिलिटी याची 6 आहे एखाद्या मटेरियलची, तर त्यावरून तुम्हाला काय लक्षात येणार की एअरपेक्षा याची 6 टाइम्स परमिबिलिटी आहे. म्हणजे एअरपेक्षा जास्तीत जास्त फ्लक्स याच्यातून पास होतील. ओके. तर ही सिंपल कन्सेप्ट तुम्हाला ह्या रिलेटिव्ह परमिबिलिटीमुळे करते. आणि रिलेटिव्ह परमिबिलिटीचा यूज कधी होणार? आता बघा, जर आपण इथे बियोट सॉर्ट लॉ कन्सिडर केलं होतं मागच्या वेळेस, ओके, आणि असं इथे आपण आयडियल कन्सिडर केलं करंट एलिमेंट, आणि हा पी पॉइंटवर तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड सांगितली होती फाइंड आउट. आता जर इथे एक मीडियम ठेवलं तर तुम्हाला बिवोट सॉर्ट लॉ काय असणार आहे? डीबी इक्वल्स टू म्यू डिवायडेड बाय 4 पाय, किंवा तुम्ही लिहिणार म्यू एम. ओके, एक तर म्यू एम लिहा किंवा म्यू लिहा. आता हे काही बुक्स मध्ये म्यू लिहिलेलं असतं किंवा काही बुक्स मध्ये म्यू एम लिहिलेलं असतं. तो इथे तुम्ही लिहा म्यू आयडियल साइन थीटा डिवायडेड बाय आर स्क्वेअर. ओके. तर इथे आता काय मीडियम कन्सिडर आहे म्हणून तुम्हाला म्यू लिहावं लागेल. आणि म्यूला तुम्ही रिप्लेस कसं करणार? तर म्यूला रिप्लेस करण्यासाठी तुम्ही लिहिणार डीबी इक्वल्स टू म्यू नॉट इंटू म्यू आर, म्यू नॉट इंटू म्यू आर डिवायडेड बाय 4 पाय, आणि इथे आयडियल साइन थीटा आर स्क्वेअर. ओके, लक्षात आलं तुम्हाला कसं लिहिलं मी ते? की जर मीडियम कन्सिडर असेल, मीडियम मीन्स जर एखादा मटेरियल तिथे काही ठेवला आहे, काहीतरी ठेवलं आहे एक्सेप्ट एअर, एअर आणि व्हॅक्यूम शिवाय जर दुसरं काही असेल तर तुम्ही म्यू कन्सिडर करणार. आणि जर सपोज तुमचं काहीच कन्सिडर नाही, इथे तुम्हाला असं काही सांगितलेलंच नाहीये, लाईक फर्स्ट सिच्युएशन मध्ये, या सिच्युएशन मध्ये, ह्या सिच्युएशन मध्ये इथे कोणत्याही प्रकारे काही मीडियम कन्सिडरच नाहीये, तर तुम्ही काय लिहिणार? ओके, ही फर्स्ट सिच्युएशन तुमची, ही फर्स्ट सिच्युएशन तुमची. तर ह्या सिच्युएशन मध्ये तुम्ही म्यू नॉट लिहिणार का? कारण की इथे मध्ये काही तुम्हाला सांगितलेलं नाही. पण जर मीडियम असेल देन यू विल यूज दिस दिस फॉर्म्युला. ओके, तर तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. ओके, आणि त्यावेळेस तुम्हाला रिलेटिव्ह परमिबिलिटी दिलेली असेल. अजून एक महत्वाची टर्म असते, ती बघा काय असते. तुम्हाला मोस्टली सगळ्यांचे परमिबिलिटी पाठ करायची गरज नाही, पण तुम्हाला एक बेसिक कन्सेप्ट माहित असणं जरुरी की रिलेटिव्ह परमिबिलिटी ऑफ एअर, एअर हे एक मीडियम आहे. ओके, तर रिलेटिव्ह परमिबिलिटी ऑफ एअर, एअरची किती येते? तर लक्षात ठेवायचं कधी पण म्यू आर एअर म्हणजेच काय? रिलेटिव्ह परमिबिलिटी. वाटलंच तर मी लिहून देतो इथे, तुमचं चुकायला नको. ओके, सो रिलेटिव्ह परमिबिलिटी ऑफ एअर किती पण काय असते? 1 असते. काय असते? 1 असते. बघा आता नाव तर जर एक्झॅक्ट सांगायचं ठरलं तर ती 1 पेक्षा थोडीशी चेंज असते, बट एक 1च्या रिलेटेड असते. तर ऑलवेज रिमेंबर रिलेटिव्ह परमिबिलिटी ऑफ एअर 1 असणार आणि रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ऑफ एअर ऑल्सो 1 असणार. म्हणजेच काय? म्हणजेच काय बघा आता, म्यू एम इक्वल्स टू म्यू एम इक्वल्स टू सिम्पली इथे लिहितो मी, एक सेकंड. ओके, आता इथे बघा म्यू एम म्यू आर इक्वल्स टू म्यू एम अपॉन म्यू नॉट. ओके, आणि म्यू एम म्हणजे मीडियम तुम्ही आता काय कन्सिडर केले? एअरचे, एअरच असणार आहे. सो म्यू नॉट डिवायडेड बाय म्यू नॉट काय येणार सांगा?
1 येणार, राईट? ओके. सो तुम्हाला आय होप सो तुम्हाला रिलेटिव्ह परमेबिलिटी आणि त्याच्या कन्सेप्ट्स ज्या आहेत त्या लक्षात आल्या असतील. हे पॉइंट्स तुम्ही मी जे सांगितले ते तसे बरोबर एका मागे एक लिहून घ्या आणि ते पॉइंट्स तुम्ही नोट करून ठेवा, जे तुम्हाला नंतरही कामाला येतील. आणि हा पॉइंट लक्षात ठेवा, काय की रिलेटिव्ह परमेबिलिटी ऑफ एअर काय असणार तुमची कधी पण 1 असणार. ओके, यस, लक्षात आलं? तर सद्यस्थितीत आपण 1 आहे असं लक्षात ठेवूया. ओके, नाव नेक्स्ट आता आपण बघणार आहेत की परमॅबिलिटी आणि परमिटिव्हिटी यामध्ये काय रिलेशन येते. ओके, आता आपण काय बघणार आहे, परमॅबिलिटी आणि परमिटिव्हिटी या दोघांमध्ये काय रिलेशन येत आहे ते बघायचं आहे. नाव आता आपण भरपूर एक्झाम्पल सॉल्व्ह केले, तर त्यामध्ये आपण म्यू नॉटची व्हॅल्यू काय लिहिली होती? म्यू नॉटची व्हॅल्यू आपण लिहिली होती 4 पाय इंटू 10 टू द पॉवर -7. सो 4 पाय इंटू 10 टू द पॉवर -7. अँड ॲप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू आपण काय लिहिली होती, किंवा आपण काय लिहायचो इलेक्ट्रिक फील्डमध्ये 1/4 पाय ॲप्सिलॉन नॉट इक्वल्स टू काय लिहायचो आपण 9 इंटू 10 टू द पॉवर 9, राईट? तर यावरूनच मी ॲप्सिलॉन नॉट इक्वल्स टू काय लिहू शकतो सांगा बरं? 1/4 पाय 9 इंटू 10 टू द पॉवर 9, राईट? किंवा मी लिहू शकतो 4 पाय इक्वल्स टू 1 ॲप्सिलॉन नॉट 9 इंटू 10 टू द पॉवर 9. ओके, आता ही 4 पायची व्हॅल्यू जर मी इथे प्लेस केली तर मला काय भेटेल बघा? म्यू नॉट इक्वल्स टू ही 4 पायची व्हॅल्यू मी इथे प्लेस केली तर हे लिहिणार मी इथे 1 ॲप्सिलॉन नॉट इंटू 9 इंटू 10 टू द पॉवर 9 आणि 1 इंटू 10 टू द पॉवर -7. हे 4 पायची व्हॅल्यू आपण ही लिहिली आणि 10 टू द पॉवर -7 जशाला तसं. नाव आता हे ॲप्सिलॉन नॉटला जर मी इकडे घेऊन गेलो तर हे होईल म्यू नॉट अपॉन ॲप्सिलॉन नॉट आणि हे बनणार 1/9 इंटू 10 टू द पॉवर 9 आणि हे वरती जे 10 टू द पॉवर -7 आहे याला मी खाली घेऊन जातो तर हे होऊन 10 टू द पॉवर +7. ओके, हे वरचे -7 जर खालच्या साईडला घेऊन गेलो तर आपण ते 10 टू द पॉवर 7 बनतील. तर हे काय बनेल बघा? 1/9 इंटू 10 टू द पॉवर 16 आणि आपण इथे लिहू शकतो म्यू नॉट अपॉन ॲप्सिलॉन नॉट 1/9 इंटू इन्स्टेड ऑफ 9 मी असं लिहितो इथे डायरेक्टली 3 इंटू 10 टू द पॉवर 8 चा होल स्क्वेअर. ओके, आता 3 इंटू 10 टू द पॉवर 8 ही काय आहे? स्पीड ऑफ लाईट. तर आपण इथे डायरेक्टली स्पीड ऑफ लाईट आहे तर सी लिहूया आणि ह्या एका रिलेशनवरून आपल्याला खूप मोठ्या मोठ्या डिस्कवरी झाल्या, किंवा आपण लाईटच्या जी काही टर्म होती, लाईट काय आहे हे समजण्यास आपल्याला खूप जास्त यूज झाला. ओके, म्हणजे लाईट हे काय असतं हे आपण आता ज्यावेळेस आपण वेव्स वगैरे बघूया त्यावेळेस आपण याला डेफिनेटली परत स्टडी करूया. पण हे इक्वेशन आपल्याला खूप मोठी डिस्कवरी करून देत होतं त्यावेळेस सुद्धा, आणि याच्यावरून आपण खूप मोठ्या गोष्टी आपल्याला समजल्या होत्या. भरपूर फिजिक्सच्या टर्म्स आपल्याला समजायला लागल्या होत्या आणि आपण त्यांना रिलेट करू शकलो. सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. आता इथे बघा सी स्क्वेअर आहे, तर आपण याला सी ला इकडे जर घेऊन गेलो तर काय भेटणार आपल्याला? सी स्क्वेअर इक्वल्स टू 1/म्यू नॉट ॲप्सिलॉन नॉट आणि सी इक्वल्स टू मला काय भेटणार? 1/√ऑफ म्यू नॉट ॲप्सिलॉन नॉट. ओके, तर हे खूप महत्वाचं इक्वेशन आहे, स्टार इक्वेशन. आपण थोडंसं चांगल्या कलरमध्ये ओके, आय होप सो तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल. जर तुम्हाला समजलं असेल, चांगलं वाटलं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट सेशन बघूया.